आज मी चाललेली आहे आमच्या मुंबईतील सर्वात मोठ्या जत्रेमध्ये. नमस्कार मंडळी. तर छान 3 वाजता तयारी करायला घेतली. 4 वाजेपर्यंत तयारी झाली आणि 4 वाजता आम्ही घरातून निघालो. अगस्त्य वाटेमध्ये झोपला होता. त्याला भूक पण लागली होती. तर झोपेतून उठल्यानंतर त्याला लस्सी प्यायला दिली. 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही जत्रेमध्ये पोहोचलो. आता ही जत्रा कुठे आहे? मुंबईमध्ये आहे की मुंबईच्या बाहेर आहे? बघा, मी राहते ठाणे जिल्ह्यामध्ये. ठाणे जिल्हा मुंबईचाच हा भाग आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या गावची ही जत्रा असते. इथे म्हसोबाचं सुंदर मंदिर आहे. 15 दिवसाची ही जत्रा असते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, सुरुवातीलाच खूप मोठी जत्रा असते ही. 200 वर्षापासून चालत आलेली ही जत्रा आहे. खूप जुनी जत्रा आहे ही. पौष महिन्याच्या पौर्णिमेला ही जत्रा चालू होते ना, तर अमावस्येला संपते. तब्बल 15 दिवसाची ही जत्रा असते आणि 15 दिवस इथं खूप लोक येतात. खूप लांबून लांबून लोक येतात. या जत्रेची खासियत मी तुम्हाला सांगते. इथे ना बैलांचा बाजार खूप मोठा भरला जातो. खरेदी विक्री पण खूप मोठ्या प्रमाणात होते. घरातील वस्तू पण खूप जास्त मिळतात इथे. म्हणजे की जसं की ब्लँकेट झाली, तवे झाले, भांडीकुंडी झाली, शेतीची अवजारं तर प्रचंड मिळतात. त्यामुळे ही जी जत्रा आहे ती खूप प्रसिद्ध मानली जाते. आता मला सांगा, ही शिक्क्यांची मेहंदी कोणाकोणाला आवडते? मला तर ना ही मेहंदी खूप आवडते आणि जेव्हा पण मी कोणत्याही जत्रेमध्ये जाते ना, सगळ्यात पहिले ही शिक्क्यांची मेहंदी काढून घेते. कारण ही जी मेहंदी आहे ना, ती मला माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या करायला खूप मदत करते. आता मेहंदी वगैरे काढली, मुलांना वगैरे पाळण्यात बसून झालं, त्यानंतर आम्हाला सुद्धा पाळण्यात बसायचं होतं आणि या अशा पाळण्यांमध्ये मी फर्स्ट टाईम बसलेली आणि मला इतकी मजा आली. आकाश पाळण्यात बसायचं होतं, पण माझ्या जोडीला कोणच नव्हतं आणि माझ्या आहोंना पाळण्यात बसायला भीती वाटते. त्यामुळे मी त्यांना काही फोर्स केलं नाही. मुलांची हौस काही कमी होतच नव्हती. त्यांना सतत पाळण्यात बसायचं होतं. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आलो. मंदिरामध्ये आम्ही म्हसोबाचा आणि महादेवांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही बाकीची खरेदी केली. जत्रेमध्ये ना खूप भारी भारी वस्तू होत्या, जसं की डोरमॅट झालं, सोफ्याची कवर, ब्लँकेट्स वगैरे. आम्ही भरपूर खरेदी केली आणि त्यानंतर आम्हाला भूक लागली होती, तर आम्ही हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये आम्ही छान चना कोली वडा घेतला, मसाला पापड घेतला. स्टार्टर संपवल्यानंतर लगेच आमचं जेवण आलेलं. जेवणामध्ये आम्ही रोटी, मटर पनीर, शेवची भाजी आणि राईस मागवलेलं. तर अशा प्रकारे ही जी ठाणे जिल्ह्यातील म्हशाची जत्रा आहे ती आम्ही एन्जॉय केली. बाय बाय.